मित्रांनो नमस्कार. मी अमेरिकेतून परत आपल्याशी संवाद साधतोय. आपल्याला काही मनोरंजनात्मक काही माहितीपर व्हिडिओ टाकतोय. आजचा व्हिडिओ मी तुम्हाला कार वॉशिंग सेंटरचा व्हिडिओ टाकतोय. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण हे माहितीपर व्हिडिओ आहेत आपल्यासाठी. तर सुरुवातीला पाहिलं असेल मित्रांनो, आपला कार्ड स्वाईपद्वारे $12 ते $18 पेड केल्यानंतर हा बॅरियर ओपन होतो आणि आपण घुसतो वॉशिंग मशीन सेंटरमध्ये. समोर दिसत आहेत मोठे ब्रश आणि ही एक व्यक्ती गाडीवरती डिटर्जंट किंवा क्लिनिंगचे सोल्युशन अप्लाय करत आहे. त्याच्यानंतर सगळी क्रिया असते यांत्रिकीकरणाची. प्रचंड अशी मोठी व्यवस्था येते आणि प्रचंड असे मोठे ब्रश आपल्याला ह्या व्हिडिओमधून दिसत असतील. व्हिडिओ गाडीतूनच काढला असेल त्याच्यामुळे त्याच्यात थोडी स्पष्टता कमी असेल, परंतु याच्यात एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो. आपल्याला आपली गाडीच्या काचा तर नक्कीच बंद ठेवावं लागतील, नाहीतर गाडीबरोबर आपलासुद्धा आंघोळ होऊ शकेल. तर डिटर्जंट अप्लायनंतर ह्या गाडीच्या अवतीभोवती प्रचंड असे आकाराचे चौफेर ब्रश फिरत असतात आणि याबरोबर मित्रांनो आपल्या टायरच्या रिंगसुद्धा इथे स्वच्छ होतात ब्रशने आणि पाण्याच्या प्रेशरने. अशी इथल्या वॉशिंग सेंटरची विशेषता असते. अमेरिकेमध्ये 25 ते 40 लाखापर्यंतची गाडी मध्यम प्रकारची समजली जाते. त्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या गाड्या ह्या रस्त्यावर धावताना दिसतात, कारण अमेरिकेतला प्रवास हा विमानाचा आणि रोडनेच जास्त प्रवास होतो. रेल्वेचं जाळं आम्हाला तरी फार कमी जाणवलं. त्यामुळे गाड्यांची व्यवस्थित निगा राखणे इथला हा प्रत्येक अमेरिकनचा छंद म्हटला तरी चालेल. याद्वारे अशी ही गाडी स्वच्छ होते. पाण्याचा व्यवस्थित शॉवर आणि प्रेशरद्वारे गाडीवर पडतं आणि हा जो बाजूला दिसतो आहे हा ब्रश कंटिन्यू गाडीच्या आजूबाजूला फिरत असतो. गाडीवर कुठलाही ओरखडा स्क्रॅचेस न उमटता आपली ही गाडी स्वच्छ होते. किती वेळ लागत असेल तुमच्या अंदाजानुसार मित्रांनो? ही गाडी फक्त 5 ते 6 मिनटात गाडी स्वच्छ होऊन आपल्या ताब्यात मिळू शकते. पूर्णपणे गाडी स्वच्छ झाल्यानंतर पुढचा टप्पा आहे, जी आपल्याला अंब्रेला दिसते बाजूला, त्याच्या पुढचा टप्पा आहे ड्राईंग अँड शाईन. तर इथे गाडी व्यवस्थित अशी कोरडी केली जाते आणि त्याबरोबर गाडीला थोडीशी पॉलिश करून आपली गाडी सुंदर चकचकीत गाडी अशी आपल्या ताब्यात मिळते. व्यवस्थित अशा प्रकारे ही गाडी स्वच्छ होऊन आपल्या ताब्यात येते. पुढचा टप्पा असतो मित्रांनो, तिथे आहेत व्हॅक्यूम मशीन आणि त्या व्हॅक्यूम मशीनला लावलेले 2 ते 2.5 इंची पाईप. ते आपला वैयक्तिक प्रश्न आहे, त्याद्वारे आपली गाडी आतून स्वच्छ करायची का नाही. तर त्यानंतर आपल्याला थोड्या वेळानेच दिसेल बाजूला असलेलं व्हॅक्यूम मशीन. आता समोर मित्रांनो सुरक्षेच्या दृष्टीने इथे समोर हिरवा लाईट लागल्यानंतरच आपली गाडी या कंपार्टमेंटमधून बाहेर जाते. असं इथल्या सुरक्षिततेचं वैशिष्ट्य. समोर लगेचच आता आपल्याला हिरवा लाईट चमकताना दिसेल आणि त्याच्यानंतर आपण ही गाडी आपल्या ह्या वॉशिंग मशीन सेंटरमधून बाहेर, ही गाडी समोर हिरवा लाईट दिसला आहे. आता आम्ही चाललो आहेत व्हॅक्यूम कंपार्टमेंटमध्ये. तेथून आतून गाडीचे सीट आणि रबर मॅट आपण स्वच्छ करू शकतो. तिथे याबरोबरच आपल्याला नॅपकिन दिलेले असतात. स्वच्छ अशा नॅपकिनद्वारे सुद्धा आपण गाडीवर काही राहिलेली असेल स्वच्छता तर आपण पुसू शकतो. असा हा व्हिडिओ आपल्याला लाईक करा, शेअर